जय भीम जय भारत. प्रजाशाहीचा आवाज न्यूज मीडियामध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. बातमी हिंगोली जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या बॅनर फाडल्या प्रकरणी नुकतेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हिंगोली शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले होते. परंतु अज्ञात व्यक्तीने हे बॅनर फाडले अशा प्रकारची तक्रार हिंगोली शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भानं समाज माध्यमामध्ये भारतीय जनता पार्टीचे हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार गजाननराव घुगे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काल या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही, महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष म्हणून माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब यांची निवड झाली आणि निवड झाल्याच्या नंतर अभिनंदनाचा या ठिकाणी बॅनर लावण्याचं काम हिंगोली जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी आम्ही चालू केलं. काल हिंगोली शहरात बॅनर लावले आणि जवळजवळ बॅनर लावल्यानंतर 3 बॅनर या ठिकाणी फाडलेत. याचा फाडण्याचा उद्देश काय आहे, कशामुळे फाडले आणि का विरोध करायचा, म्हणून याचा आम्हाला समाजाच्या बाहेरचा प्रकार झालेला आहे. माझी प्रशासनाला विनंती आहे, माननीय SP साहेबांना बोललो, माननीय जिल्हाधिकाऱ्याला बोललो, माननीय नगरपालिका शिवला बोललो आणि प्रशासनाला माझी विनंती आहे की जो कोणी बॅनरचा फाडण्याचा मागचा उद्देश काय, माझा विरोध करायचा म्हणून फाडला आहे का, माननीय प्रदेशाध्यक्ष देवेंद्रजी चव्हाण साहेब झाले म्हणून विरोध म्हणून फाडलाय का, भारतीय जनता पार्टीचा विरोध म्हणून फाडलाय, याचं कारण काय, शोध काय, हा आपण शोध घ्यावा. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी कल्पना दिलेली की बॅनर लावल्याच्या नंतर विरोध करायचा असेल तर समोर येऊन करावा, पाठीमागून बॅनर फाडून या ठिकाणी विरोध करून काही होणार नाही. येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी तितक्याच जोमानं पुढे राहील. त्या ठिकाणी बॅनर पुन्हा लावता येतील, हा बॅनरचा प्रश्न नाहीये. पण विरोध करायचा असेल तर पाठीमागून न करता समोरासमोर यावा आणि विरोध करून दाखवावा. भारतीय जनता पार्टी त्या गोष्टी सक्षम आहे आणि मी आज या ठिकाणी वारीला असल्यामुळं त्या ठिकाणी आज मी लोकांना बोलू शकलो नाही. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रशासनाला आणि सर्व जनतेला विनंती करतो की बॅनरचा भांडवल कोणी करून काही प्रकार न होता आपण जो कोणी केलेला प्रकार आहे त्याच्यावर निश्चितच प्रशासन कारवाई करेल आणि करावी एवढी त्या ठिकाणी विनंती करतो. अन्यथा आम्ही आल्याच्या नंतर जर शोध लागला नाही तर मला त्या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागेल आणि भारतीय जनता पार्टी पूर्ण जिल्ह्याची रस्त्यावर उतरेल आणि कोण आहे त्याचा शोध आम्ही घेऊ. आणि ज्या प्रकारे ज्या पद्धतीने त्याने केले त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टी सुद्धा त्याचं उत्तर जशाच तसं देण्याचं काम येणाऱ्या काळात करेल.